उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनानं हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा तात्काळ खंडित करण्याची विशेष मोहीमही राबवण्यात येत आहे। या मोहिमेत आत्तापर्यंत 295 इमारतींच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। याशिवाय बोअरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत। या इमारतींना वीज आणि पाणीपुरवठा होत असल्यानं येथे रहिवासी वास्तव्यास येत असतात। या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयानं अशी बांधकामं उभी राहू नयेत यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्यात। त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणीपुरवठा करण्यात येऊ नये असं उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते। या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते। यानुसार पाणीपुरवठा विभागानं अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी 25 जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नळजोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम 25 जुलैपासून हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेत दिवा, मुंब्रा, माजुडा, मानपाडा, कळवा, उठळसर, लोकमान्य नगर, सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात येत आहे। ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। या मोहिमेत अर्धवट बांधकाम तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथे खंडित करण्यात आल्या। पंपही जप्त करण्यात आले असून बोअरवेलही बंद करण्यात आल्या आहेत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म अभियान राबवण्यात येणार असून या अभियानासाठी प्रदेश समिती जाहीर करण्यात आली आहे। या समितीत विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यांच्या नेतृत्वात